पालकमंत्री मला जरा वावं नाही, हे दुर्दैवी पालकमंत्री आहेत। ज्या पालकमंत्र्यांनी ज्या महिलेला, ज्या अंबिराव मोहितेच्या घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, त्या पालकमंत्र्याला मी तर म्हणतो सोलापूर दौऱ्यावर आलो त्याला चपलेने मारल्याशिवाय सोडणार नाही। परंतु ह्या राज्यामध्ये राज्य करणारे तानाजी सावंत खेकडा असू द्या, त्याच्या चौकशात लावलेले आहेत। काल धनंजय मुंडेचे राजीनामा घेतलेला आहे। रावल जो मंत्री आहे विदर्भातला, तो सुद्धा प्रतिभाताई पाटीलची जमीन ओळखलेला आहे। असे जर मंत्री जर आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत असतील तर ह्या महाराष्ट्राचा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही। जे लोक रामाचं नाव घेऊन सत्तेवर आले, ज्या EVM घोटाळा करून सत्तेवर आले, अशा अवलादी आपल्यावर राज्य करत आहेत। या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, अजितदादा पवार असू द्या, ह्या सगळ्यांचा आणि या महाराष्ट्र राज्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते निषेध करत आहोत आणि त्या पालकमंत्र्याला ताबडतोब हटवावं अशी आमची मागणी आहे। मोमेराम बगलमेसूर आहे ते सरकारने निवडणूक ही जी आहे ती जिंकली होती। दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार वाढताना दिसत आहेत। तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून यांनी मतं घेतले, परंतु लाडकी बहीण नसून ह्या लाडक्या भावाने हे भाजप हे युतीच्या माध्यमातून ही जी मंत्रिमंडळातले आमदार खासदार आहेत हे सगळे अवैध धंदेवाले आहेत आणि कुठल्या ना कुठल्या घोटाळ्यामध्ये यांचा हात आहे। आणि हे लोक बघता तुम्ही आता स्वारगेटमधला प्रकार असू द्या, नागपूरमध्ये असू द्या, अनेक जिल्ह्यामध्ये महिलेवर अत्याचार होत आहेत। कुठलाही आमदार, कुठलाही पालकमंत्री रस्त्यावर महिलेसाठी येत नाही। फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर येत आहेत। परंतु ह्या सोलापूरचा ह्या सरपंचाच्या हत्येचे फोटो समोर आले, एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले। मला वाटतं औरंगजेबाचीच अवलाद सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं आहे। आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई। आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या बुरख्याचा पालकमंत्र्यांनी साडाटारा फाडलेला आहे असं आम्हाला दिसतं आहे। आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी। असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापि स्वीकारणार नाही। आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची पवित्र भूमी आहे। असल्या पवित्र भूमीत या लिंग पिसटाला काहीही थारा नाही। आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्याचा, उपमुख्यमंत्र्याचा आणि पालकमंत्र्याचा आणि भाजपचा जाहीर निषेध करतो। जयकुमार गोरे जे आहेत ते म्हणतात की आम्हाला न्यायालयानं निर्दोष न्यायालयात माफी मागितलेल्या गोरेंनी न्यायालयात माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या महिलेला त्रास दिलेला आहे। आणि ती महिला आता राजभवनपाशी उपोषणाला बसणार आहे। अंबिराव मोहिते जे स्वराज्यासाठी लढले, रक्त सांडलं, त्यांच्या घराण्यातल्या महिलेला हा माणूस त्रास देतो आहे। हा कसला पालकमंत्री? हा तर लफडेबाज मंत्री आमच्या दृष्टीने। किरीट सोमय्या गोरे यांची रांगच आहे। त्या ज्याने खून केले त्या आकाला 2-2 बायका, सुरेश दादा आत्ता आवाज बंद केले, त्यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितले मला 2-2 बायका आहेत। ही 2-2 बायकावाली अवलाद आता आपल्यावर राज्य करते आहे। जनतेने जरा डोळे उघडून नीट बघावं अशी आमची अपेक्षा आहे। सिद्धेश्वर नगरीमध्ये आलेला हा पावननगरीमध्ये आलेला पालकमंत्री हा लिंग पिसाट आहे। त्याला कोर्टाने 10,000 रुपयाच्या बॉन्डवर सोडलेला आहे। तो जेलमध्ये होता। ह्या पालकमंत्र्यावर अवैधरित्या कनेक्शन घेतलं म्हणून MECBची गुन्हा दाखल आहे, त्यातसुद्धा हा जेलमध्ये होता। अशा भ्रष्टाचारी जेलमधल्या अतिरेकी म्हणण्यापेक्षा अनेक भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या पालकमंत्र्याला या मुख्यमंत्र्यांनी हटवावं अशी मागणी आहे।